घराचे स्वप्न तुमचे, जबाबदारी आमची। साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थ साई रेसिडेन्सी, 6 मजली इमारत, पोद्दार इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर, 1 BHK 2 BHK फ्लॅट उपलब्ध। बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील 12 गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र, सागवानी फ्रेमसह मुख्य दरवाजा, 24 तास पाणी, लिफ्ट, ग्रेनाइट किचन ओटा, कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच। संपर्क 9420 73 94 18 आणि 8605 74 10 30। सगळीकडेच आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात आपण पाहिलं तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची रणधुमाळी चालू आहे। काल फॉर्म मागे घेण्याचे जे काय चान्सेस होते ते सगळे झालेले आहेत आणि आता उमेदवार रिंगणात उभे आहेत। प्रत्येक उमेदवार आपल्या परीने आपला प्रचार करत आहेत आणि आपल्या विजयाची ग्वाही देत आहेत। आज आपण आरोंदा मतदारसंघात आलेलो आहोत आणि या मतदारसंघात माजी जिल्हा परिषद सदस्या शर्वाणीताई गावकर यांच्याकडे पोचलेलो आहेत। ह्यावेळी त्यांनी अपक्ष असा उमेदवारी अर्ज आपला दाखल केलेला आहे। नेमकं या मागचं कारण काय आहे आपण जाणून घेऊया शर्वाणीताई गावकरकडून। नमस्ते सर्वांना। नमस्कार ताई। यावेळी महायुतीचा हेतू असल्यामुळे आणि वरिष्ठांच्या लेवलवर काय झालं आम्हाला माहिती नाही, पण महायुतीसाठी ही जिल्हा परिषद जागा सोडली गेल्यामुळे मला अपक्ष फॉर्म भरावा लागला। कारण आमचा हा मतदारसंघ जो आहे आरोंदा जिल्हा परिषद मतदारसंघ हा भाजपाचा बालेकिल्ला होता। इथे 9 गावापैकी 7 सरपंच, माजी जिल्हा परिषद सदस्य, दोन्ही पंचायत सदस्य हे सर्व भाजपमय असल्यामुळे सर्व कार्यकर्त्यांच्या मनात होतं की बाबा आमच्यावर कुठेतरी अन्याय झाला आहे की आणि त्याच्यामुळे वहिनी तुम्ही लढायला पाहिजे, म्हणून मला अपक्ष फॉर्म भरावा लागला। आजपर्यंत तुम्ही अनेक वर्ष समाजकारण आहे, राजकारण आहे, या समाजकारण आणि राजकारणाचा यावेळी तुम्हाला काय फायदा होऊ शकेल? राजकारणापेक्षा समाजकारणाचा मला जास्त फायदा होईल, कारण आरोंदा जिल्हा परिषद जो मतदारसंघ आहे ते माझं कुटुंब आहे आणि आम्ही त्या कुटुंबाप्रमाणेच राहिलो। कारण मला इथं हे म्हटलं एक सून म्हणून नाही तर एक मुलगी म्हणून पाहिलं जातं, एक वहिनी नाही आई म्हणून पाहिलं जातं, मुलं मला काकीच्या ऐवजी आई म्हणतात। त्याच्यामुळे ह्यांच्याशी जे जुळणानं बंद आहे माझ्या लोकांशी, त्याच्यामुळे मला ही हिंमत मिळाली आणि त्याच्यामुळे जी मला लोकांनी लढण्याची प्रेरणा दिली की आता नाही थांबायचं, कारण ही आमची स्वाभिमानाची लढाई आहे आणि आमच्यावर म्हणजे कार्यकर्ते जे आहेत, जे सरपंच आहेत, उपसरपंच आहेत, सदस्य आहेत, त्यांना वाटलं की कुठेतरी आमच्या विभागावर अन्याय झाला, त्याच्यामुळे आम्हाला ही लढाई लढवावी लागली। तुम्ही तुमचा प्रचार सुरू केलेला आहे आणि या प्रचाराच्या दरम्यान तुम्हाला काय चित्र दिसतंय? खूप चांगलं चित्र आहे ताई, कारण लोकांच्या डोळ्यात ज्या भावना बघितल्या जातात की मतदारांच्या मनात म्हणजे ज्या डोळ्यात भावना बघितल्या जातात की एवढं चांगलं काम करूनही आम्ही पक्षाची निष्ठावंत राहिलो, प्रामाणिकपणे पक्ष जोपासण्याचा काम केलं। मागील विधानसभा असो, लोकसभा असो किंवा इतर ग्रामपंचायती इलेक्शन असो, प्रामाणिकपणे सामान्य कार्यकर्ता, तळागाळातला कार्यकर्ता जोमाने राहिला, काम केलं आणि गड राखण्याचा प्रयत्न केला। त्याच्यामुळे कुठेतरी चांगलाच प्रतिसाद मिळाला। म्हणजे आत्ता जो मिळतोय जो माझ्या विभागात 9 गाव आहेत, नाणोस, तिरोडा, आरोंदा, तळवणे, किनळे, कवठणी, सातार्डा, सातोसे आणि मोडरा, पण खूप चांगला प्रतिसाद आहे। अपक्ष असूनही एवढा प्रतिसाद मिळणं म्हणजे ती आम्ही इतक्या वर्ष केलेल्या समाजकार्याची पावती आहे असं मला वाटतं। तुम्ही म्हणताय की राजकारणापेक्षा समाजकारण तुमचं जास्त आहे आणि या समाजकारणाच्याच मुद्द्यावर किंवा या समाजकारणाच्याच पायावर ही निवडणूक तुम्ही लढवत आहेत। नेमकं याविषयी तुम्ही तुमच्या विजयाविषयी काय सांगू शकाल? विजयासाठी आम्ही 100% प्रयत्न करतच आहोत आणि ह्यात मला वाटतं की मी 100% निवडून येणार, कारण हा माझ्या म्हणजे लोकांचा ज्या मतदारसंघाचा आशीर्वाद रूपी वोटिंग होईल, मला अशी निश्चित खात्री आहे आणि माझा विजय निश्चित होईल याची मी ग्वाही देऊ शकते। ही निशाणी मिळालेली आहे आणि कब्बशी निशाणी घेऊन तुम्ही लढत आहात। तुमच्याबरोबर कार्यकर्ते आहेत, तुमची घरची मंडळी आहेत, असंख्य मतदार तुमच्याबरोबर आहेत, मतदारांचा कौल तुमच्याबरोबर आहे।
तुमच्याकडे आहे. काय सांगू शकाल या सगळ्याचं गमत? ह्यामध्ये सगळ्यांचं मेन म्हणजे आपुलकी प्रेम आहे आणि माझ्या टीमचं आणि माझ्या कार्यकर्त्यांचं असलेलं प्रत्येक गावातलं काम आहे. आणि म्हणजे कधी कोणावर वाईट प्रसंग आला किंवा कोणाच्या चांगले असो की वाईट प्रसंग असो, आम्ही जरी नाही म्हणजे जवळ असलो तर पोचतो, पण नाही पोचलो तरी माझे कार्यकर्ते आणि आमची टीम तत्परपणे तिथं पोचते. आणि त्यांचं जे काम आहे आणि त्यांची जी निष्ठा आहे त्याच्या बळावर आणि माझ्या मतदाराच्या विश्वासावर आणि त्यांच्या आशीर्वादावर मी निवडून येईल अशी मला पूर्णपणे खात्री. शर्वाणीताईंनी आपल्याला 100% आपल्या विजयाचा विश्वास दिलेला आहे आणि हा विश्वास त्याने आपले एकनिष्ठ कार्यकर्ते आणि मतदारांच्या जीवावर दिलेला आहे. कब्बशी ही निशाणी घेऊन त्या लढत आहेत आणि तो विजय त्यांचा निश्चित आहे. मंगल कामत आपला सिंधुदुर्गसाठी कौठणी. ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.